श्री गुरुदेव दत्त. स्वामी नरसिंह सरस्वती अमरापूरला अमरेश्वर मंदिराजवळ गुप्तपणे राहत होते. पण अलीकडे त्यांनी भिक्षा मागण्याचं सोडून दिलं होतं. भर दुपारी त्या ठिकाणी 64 योगिनी येत असत. त्या स्वामींची पूजा करीत, आरत्या म्हणत व त्यांना सुग्रास अन्नाचा प्रसाद भोजन देत. स्वामी तो प्रसाद आनंदानं घेत असत. गावातील लोकांना आश्चर्य वाटे. हा योगी तिथे राहतो कसा? खातो काय? कोण देतो त्याला? गावातील टवाळ लोकांत तो एक चर्चेचा विषय झाला होता. शोध घ्यावा म्हणून त्यांनी युक्ती केली. भर दुपारच्या वेळी आपल्यातील एक ब्राह्मण त्या मंदिराजवळ टेहळणीसाठी पाठवला. ब्राह्मण सावधगिरीनं लक्ष ठेवीत होता. नेहमीप्रमाणे त्या योगिनी येण्याची वेळ झाली होती. त्यांचा नित्यक्रम इतर कोणालाच माहीत नव्हता आणि अचानक टेहळल्या ब्राह्मणाच्या पोटात भीतीचा गोळा उठला. पोट भयंकर दुखू लागलं. तिथं थांबणं अशक्य झालं. तो तडक आपल्या घरी आला. त्यानं तो प्रकार आपल्या सोबत्यांना सांगितला. ते गप्प बसले. योगिनी आल्यावर नित्याप्रमाणे कार्यक्रम झाले. योगिनी परत गेल्या. त्या योगिनींना एक ब्राह्मणानं पाहिलं होतं. तो शेताची राखण करीत होता. दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण त्यांच्याबरोबर निघाला व स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामींची नेहमीप्रमाणे पूजा झाली. आरत्या झाल्या. सर्व योगिनींनी स्वामींना नमस्कार केला. त्या ब्राह्मणानंही स्वामींना भक्तिभावाने नमस्कार केला. नंतर सर्वांची भोजन झाली. ब्राह्मणही जेवलाच. सर्व मंडळी परत गेली. तसंच ब्राह्मणही गेला. पुढे काही दिवस आपल्या शेताची राखण करणारा तो ब्राह्मणही रोज स्वामींच्या दर्शनाला येत होता. स्वामी अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांनी त्याचा भाव ओळखला. सर्व योगिनी परत गेल्या. स्वामींनी ब्राह्मणाला थांबवून ठेवलं होतं. त्याला त्यांचा हेतू कळला नव्हता. स्वामी एका व्याघ्रासनावर बसले होते. शेजारी एका पाटावर ब्राह्मणाला बसायला सांगून तो पाट दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवण्यास सांगितलं. डोळे घट्ट मिटून घ्यायला सांगितले. स्वामी वायू वेगानं थोड्याच वेळात प्रयाग क्षेत्री आले. तिथे स्नान झालं, देवदर्शन घेतलं व लगेच काशीला आले. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. पुढे गयाक्षेत्री गेले. सरस्वती नदीत स्नान केलं. श्री विष्णुदेवांचं दर्शन घेतलं व संध्याकाळी पुन्हा त्या ब्राह्मणासह अमरापूरला येऊन दाखल झाले. त्रिस्थळीची यात्रा घडल्याचं ब्राह्मणाला अपूर्व समाधान वाटलं. त्यानं स्वामींच्या चरणी मस्तक टेकलं. स्वामींनी त्याला शुभाशीर्वाद दिले व यापुढे तुझी गरिबी दूर होऊन तू नेहमी सुखात राहशील असं सांगितलं. मात्र हा यात्रा प्रसंग तू इतर कोणाला कधीच सांगू नको अशी आज्ञा केली होती. ब्राह्मणाला परमानंद झाला होता. तो घरी आला. पण त्या त्रिस्थळी यात्रेचा चमत्कार मात्र तो कधीच विसरला नाही. पुढे त्याची परिस्थिती उत्तम सुधारली. तो स्वामींचा एकनिष्ठ भक्त झाला. पुढे काही दिवसांनी स्वामींनी अमरापूर सोडलं व ते गाणगापूरला निघून गेले. श्री गुरुदेव दत्त.